नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या शिवहिंदवी रेसिपीमध्ये. उन्हाळा सुरू झाला की वेळ लागतात ते वर्षभराच्या वाळवण्याचे. आज आपण पाहणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने दुधासारखा पांढरशुभ्र आणि तळल्यावर दुप्पट फुगणारा बटाट्याचा किस. उपवासासाठी हा उत्तम पर्याय आहे. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. बटाटा किस बनवण्यासाठी मी इथे 2 किलो बटाटे घेतलेले आहेत. किससाठी बटाटे निवडताना ते नेहमी मोठ्या आकाराचे आणि जुने बटाटे निवडावेत. जुन्या बटाट्यांमध्ये स्टार्चचे प्रमाण योग्य असते, त्यामुळे किस वाळवल्यानंतर आणि तळल्यानंतर जास्त कुरकुरीत होतो. शक्यतो नवीन बटाटे वापरणे टाळावे, कारण त्याचा किस लवकर मऊ पडू शकतो. आता हे बटाटे आपण 2 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत. बटाट्याला बारीक माती असते, त्यामुळे ती पूर्णपणे निघून जाणे गरजेचे आहे. बटाटे धुवून झाले की आपण त्याची साल काढून घेणार आहोत. साल काढण्यासाठी तुम्ही सुरी किंवा पिलरचा वापर करू शकता. साल काढताना ती फार जाड काढू नका, फक्त वरचा पातळ पापुद्रा निघेल याची काळजी घ्या. इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, जसा जसा बटाटा सोलून होईल तसा तो लगेच पाण्याने भरलेल्या टोपात टाका. बटाटा उकडल्यावर हवेत राहिला तर तो लगेच काळा पडायला लागतो, त्यामुळे सोललेले बटाटे पाण्यातच राहतील याची खात्री करा, म्हणजे आपला किस शेवटपर्यंत पांढरशुभ्र राहण्यास मदत होईल. इथे मी सर्व बटाटे असेच या पद्धतीने सोलून घेणार आहे. बटाटा सोलताना जर कुठे काळे डाग किंवा खराब भाग दिसला तर तो सुरीने काढून टाका. जर खराब भाग तसाच राहिला तर वाळवल्यानंतर तो काळा भाग दिसतो आणि किस खराब होऊ शकतो. आता वळूया सगळ्यात महत्त्वाच्या प्रक्रियेकडे, ती म्हणजे बटाटा किसणे. किसण्यासाठी मी इथे मोठ्या छिद्रांची किसणी घेतलेली आहे. किसताना बटाटा नेहमी उभा धरा आणि तो किसणीवर वरच्या बाजूने खालच्या दिशेला एकदम ओढत जा. बटाटा कधीही मागे पुढे घासू नका. जर तुम्ही तो मागे पुढे घासून किसला तर किसणीचे तुकडे होतात आणि तो छोटा पडतो. आपल्याला लांब सडक वेलींसारखा किस हवा असेल तर ही ट्रिक नक्की वापरा. तुम्ही पाहू शकता, मी एका मोठ्या भांड्यात पाणी घेऊन थेट पाण्यात किस करत आहे. किस हवेच्या संपर्कात आला की लगेच लालसर किंवा काळा पडतो. पाण्यात किसल्यामुळे तो ताजेतवाना आणि पांढरशुभ्र राहतो. हा किती छान असा आपला इथे किस तयार झालेला आहे. आता आपला सगळा बटाटा किसून झालेला आहे. तुम्ही पाहू शकता भांड्यातलं पाणी किती पांढरं आणि गढूळ झालेलं आहे. हे सगळं बटाट्यातील स्टार्च आहे, हे काढणं खूप गरजेचं आहे. हा किस आपल्याला किमान 3 ते 4 वेळा स्वच्छ पाण्याने धुवायचा आहे, जोपर्यंत आपण किसवर टाकलेलं पाणी अगदी पारदर्शक दिसत नाही तोपर्यंत ही प्रोसेस करायची आहे. पहा, आता आपलं किस किती स्वच्छ असा दिसत आहे. याच्यात कुठल्याही प्रकारचा स्टार्च राहिलेला नाही. यामध्ये आपल्याला एक तुरटीचा खडा टाकून आपल्याला हा किस रात्रभर असा ठेवायचा आहे. जर तुमच्याकडे वेळ नसेल तर 2 तास तरी पाण्यात भिजायला ठेवावा. नमस्कार, आज दुसरा दिवस आहे. रात्रभर हा किस तुरटीच्या पाण्यात छान भिजला आहे. तुम्ही बघू शकता किस आता किती पांढरा आणि कडक झालेला आहे. आता आपण तो शिजून घेऊया. एका मोठ्या पातेल्यात मी भरपूर पाणी उकळायला ठेवलेलं आहे. किस व्यवस्थित बुडेल इतकं पाणी असावं. आता यात आपण चवीनुसार मीठ घालूया. जर तुम्ही उपवासासाठी हा किस बनवत असाल तर इथे संध्या मिठाचा वापर करावा. पाण्याला मोठी उकळी आली की हा किस आपल्याला पाण्यामध्ये टाकायचा आहे. किस टाकल्यावर एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे.
आता इथे आपण छान अशी उकळी आलेली आहे. आता आपण हा किस या उकळत्या पाण्यामध्ये टाकणार आहोत. इथे खूप सावध राहा, किस आपल्याला पूर्ण शिजवायचा नाहीये. पाण्याला एक मोठी उकळी आली की किसचा रंग थोडा बदलून तो पारदर्शक दिसायला लागला की समजावे तो तयार आहे. साधारण 5 ते 7 मिनिटात किस शिजवतो. इथे मी पातेल्यात थोडा थोडा किस करून टाकत आहे. आपला किस 70 ते 80% शिजला पाहिजे. जर जास्त शिजलं तर वाळवल्यावर त्याचा लगदा होईल आणि तळताना तो फुलणार नाही. आपला इथे किस एकदम व्यवस्थित शिजलेला आहे. आता आपण एका चाळणीवर हा गरम किस काढून घेणार आहोत, जेणेकरून जास्तीचं पाणी निघून जाईल. किस गरम पाण्यात जास्त वेळ राहिला तर तो स्वतःच्या उष्णतेने जास्त शिजत राहतो. म्हणून पाणी काढल्यावर त्यावर लगेच थोडं साधं पाणी शिंपडा. त्यामुळे शिजण्याची प्रक्रिया थांबते आणि किस सुटसुटीत राहतं. किस आपल्याला 10 ते 15 मिनिटं या चाळणीवर ठेवायचा आहे. जोपर्यंत यातलं पाणी पूर्णपणे गळत नाही तोपर्यंत हा पसरायला घेऊ नका. पाणी पूर्ण निघून गेले की किस हाताला चिटकत नाही आणि तो प्लास्टिकवर टाकायला सोपा जातो. या वेळेला किसमधून खूप वाफ निघते, त्यामुळे हाताला चटका लागणार नाही याची काळजी घ्या. एकदा वाफ थोडी कमी झाली की आपण तो उन्हात वाळायला नेऊया. आता आपण हा किस वाळायला घेऊया. यासाठी मी इथे प्लॅस्टिकचा पेपर अंथरला आहे. वाळवण्यासाठी शक्यतो प्लॅस्टिकचाच पेपर वापरावा, कारण त्यावर किस चिटकणार नाही आणि वाळवल्यावर सहज निघतो. किस गरम असतानाच आपल्याला तो सुट्टा सुट्टा पसरून घ्यायचा आहे. हाताने किंवा काट्या चमच्याने हा किस हलकासा मोकळा करत पसरावा. खूप जास्त जाड थर लावू नका, नाहीतर तो वाळवायला वेळ लागेल आणि त्याचा रंगही बदलू शकतो. हा किस आपल्याला कडक उन्हात किमान 2 दिवस नीट वाळवून घ्यायचा आहे. पहिल्या दिवशी संध्याकाळी तो थोडा सुकला की तुम्ही तो पलटी करू शकता. दुसऱ्या दिवसाच्या उन्हामुळे तो एकदम कुरकुरीत आणि काचेसारखा पारदर्शक होईल. आपला किस इथे 2 दिवस झाले छान असं वाळलेला आहे. आता आपण हा किस तळून घेऊया. पहा किती छान असा आपला किस इथे तळून झालेला आहे. बघा, आपला बटाटा किस तळून तयार आहे. तुम्ही बघू शकता तो तेलात टाकल्या किती छान दुप्पट तिप्पट फुगलाय आणि याचा रंग अगदी पांढरा शुभ्र राहिलाय. अजिबात लाल किंवा काळा पडलेला नाही. तर कशी वाटली तुम्हाला आजची ही उन्हाळी वाळवण स्पेशल बटाटा किसची रेसिपी? नक्की ट्राय करून पहा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अशा सोप्या आणि घरगुती रेसिपी पाहण्यासाठी आपल्या शिवहिंदवी रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून हा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून आभार. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. धन्यवाद.